दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, रोटरी आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी आणि इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानं सावंतवाडी महोत्सव 2024 चे शानदार आयोजन करण्यात आले। 29 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 रोजी जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आलाय, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे, माजी नगरसेवक बाबू कुर्तडकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद भागवत, दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचे गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर, अर्जित पोकळे, सुरेंद्र बांदेकर, युवा सेनेचे प्रतीक बांदेकर तसंच इनरव्हील क्लबच्या डॉ सुमेधा धुरी नाईक, रिया रेड्डी, देवता हावळ, सायली होडावडेकर, शर्वरी धारगळकर आदी उपस्थित होते। सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत। आता इथे नितेश राणे साहेबांचं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ते मंत्री झाल्यानंतर त्यांचं आगमन होत आहे, तर त्यांचंही या प्रसंगी आपण स्वागत करूया, त्यांनाही शुभेच्छा देऊया। आता आपला जो सावंतवाडी महोत्सव असतो तो यावर्षी मान्य दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, रोटरी आणि रोटरॅक्ट क्लब सावंतवाडी आणि इनोव्हेटिव्ह क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव 2024चा करण्याचं ठरवलेलं आहे। त्याचं आयोजन कसं आहे, 29 डिसेंबरला ते आणि 1 जानेवारीपर्यंत 29 ते 1 करण्यात आलेला आहे। या महोत्सवामध्ये काय रोजच्याप्रमाणे लोककला, संगीत, पुन्हा स्थानिक मनोरंजक सांस्कृतिक कार्यक्रम, विविध वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणारे आपले जे स्टॉल्स असतात ते स्टॉल्स, खाद्यपदार्थांचे वगैरे परिपूर्ण असं म्हणजे भव्य दिव्य असं नेहमीच्या ह्याच्याप्रमाणे ते आयोजन करण्यात आलं आहे। आता ह्याची रूपरेषा काय असेल तर पहिला आधी महोत्सव म्हटल्यानंतर पहिल्या दिवशी उद्घाटन हा विषय आला। तो 29 डिसेंबरला आपले कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार नितेश राणे साहेब आणि दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याच दिवशी रात्री ठीक 8 वाजता ऑर्केस्ट्रा 7 संगीत हा कार्यक्रम होणार आहे। आणि या कार्यक्रमात आपली महाराष्ट्राची हास्य जत्रा सूरनवा ध्यासनवा फेम जी धनश्री कोरगावकर आहे ही स्टार त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे, प्रमुख उपस्थिती आहे। आणि हे सर्व रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या माध्यमातून तसेच दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे। आता दुसऱ्या दिवशी आपल्या 30 डिसेंबरला 6 वाजल्यापासून इनोव्हेटिव्ह क्लब आणि दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांच्यासहित ब्युटी कॉन्टेस्ट म्हणजे ॲक्च्युली इनोव्हेटिव्ह असं म्हणताय त्याला ऑप्शन ठेवला आहे मिस सावंतवाडी। तर आपल्या सर्वांच्या ह्याने मताने जर असं म्हणजे मिस सावंतवाडी हे जरा बरं दिसेल मॅडम, मिस सावंतवाडी म्हटलं तर तुमचं नावाचं असतं बघा तुम्ही काय ते माझ्या मते आपलं इनोव्हेटिव्ह क्वीन म्हटलं तर तुम्ही ते मर्यादित होईल, मिस सावंतवाडी मोठं ब्रॉड होईल ना जरा, तर बघा तसं तुम्ही करा। त्याच्यासाठी रेडीज मॅडम आणि आपली हे सुमेधा ताई, तर त्यांचं नाव वेगळं आहे होता, आम्ही सुमेधा ताई म्हणतो, हां हावळ मॅडम दुसरं आहे कॉन्टॅक्टसाठी म्हणून ते नाव आपलं घातलं आहे। त्याच्यानंतर 31ला दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचे आवाज आर्ट हे इव्हेंट निर्मित बेधुंद हे 9 वर्षाचा तो ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आहे। आवाज काय हे आवाज आर्ट इव्हेंट, आवाज आर्ट इव्हेंट हे आहे निर्मित, त्यांनी निर्मिती केलेली आहे या प्रोग्रामची, त्यांचा आहे बेधुंद, हां बेधुंद 2025 जल्लोष 9 वर्षाचा त्याच्यामध्ये चांगले सुप्रसिद्ध असे गायक आहेत, वादक आहेत, श्री शैलेश पाटोळे आहेत, तसंच ऑर्केस्ट्राचं म्हणजे चांगले गायक आहेत, मोठे चांगले राहुल प्यारे वगैरे अशी गाणी आहेत। इंडियन आयडॉल फेम तो हा राहुल, हा ना चारे ना खरे, हां राहुल खरे
हा, तो हे इंडियन आयडॉल आहे. सनिता धापटे शिंदे सूर्या. हा पाटणकर ब्रह्मानंद. हा, ब्रह्मानंद ब्रह्मानंद पाहिजे. ब्रह्मानंद पाटणकर. हा समृद्ध चोडणकर गोव्याचा आहे. त्यासोबत ते झी मराठीचे सुद्धा ड्रामा ज्युनियर फेम सगळेजण आहेत. आणि त्यांचा 20 जणांचा हा समूह आहे, नृत्य समूह. आणि 1 जानेवारीला समारोपाचा कार्यक्रम रात्री 8 ते 11. स्थानिक सगळ्या स्थानिक कलाकारांचे. त्याच्यात सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. निलेश मेस्त्री आहे आपले. निलेश मेस्त्रीचा एक तारीखला ठेवायचा विचार. त्यांचं हे वाद्यवृंद असतं त्यांचं. मराठी गाणी वगैरे असं म्हणते. ठरवलं नाही, समारोपाचं ठरवायचं. उद्घाटन प्रसंगी निलेश राणे साहेब असतील, भाई असतील कदाचित, किंवा त्यांना बोलवणार आहे. अजून तर ठरवलं नाही, कारण त्यांना समारोपाला शेड्यूल बघून ते ठरवलं जाईल. 29ला 7 वाजता उद्घाटन होईल. साधारण 10-11:30 कार्यक्रम चालेल तो. आणि शेवटचा कार्यक्रम 31ला, शेवटचा म्हणजे 31 तारखेला 9 वाजता कार्यक्रम सुरू होईल आणि तो 12-12:30पर्यंत संपते. आणि त्यावेळी 12 वाजता आतिषबाजी केली जाईल मोठ्या प्रमाणात आणि 9 वाजताचं स्वागत केलं जाईल. 1 जानेवारी 1 जानेवारी म्हणजे कसं झालं, सोमवार मंगळमध्ये आल्यामुळे 1 दिवस वाढवला की 1 जानेवारी बुधवारी येतो. मग लोकांना खाद्यपदार्थ व सोमवार कधी जास्त लेडीज वगैरे कोण खात नसल्यामुळे तो 1 दिवस वाढवला की बुधवारी त्यांना तो आनंद लुटण्यात द्यावा म्हणून. म्हणजे व्हेज नॉनव्हेज विषय असतो, त्यामुळे तो 1 दिवस वाढवला गेला. म्हणून एक समारोप 1 तारखेला होईल तो. स्टॉल लागणार आपले 40-45 स्टॉल लागतील. त्यांचं कसं एकच दिवस मिळतो रविवार आणि सोमवार मंगळवार जरा ऑड दिवस आले, त्यामुळे 1 दिवस त्यांना स्टॉलवाल्यांना एक व्यवसाय व्हावा त्यांच्या दृष्टीने म्हणून ते 1 दिवस वाढवले.